तुमच्यासाठी ज्या लाडकी बहीणसाठी जे आनंदाची बातमी आहे, आज 31 ऑगस्टला दुसरा टप्प्याचा पैसा आलेला आहे आणि जर तुम्हाला पैसे नाही आलेला आहे तर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे की नाही वेबसाईटवर. आणि वेबसाईटवर चेक केल्यानंतर तुम्हाला जे आहे तुमच्या जे आहे अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमचा आधार सीडिंग झालेला आहे की नाही, म्हणजे जे आहे इनेबल आहे की नाही DBTसाठी. आणि नाही आहे तर तुम्हाला जे आहे इनेबल करायचं आहे. आणि तुमच्या जे आहे KYC नाही झालेला आहे तर तुम्हाला जे आहे बँकमध्ये जाऊन KYC करायचं आहे. तुमच्यासाठी जे आहे 10 दिवस बाकी आहे. कशासाठी जे आहे तिसरा टप्पा जे आहे 15 सप्टेंबरपासून जे आहे भेटणार आहे. तर तुम्हाला जे आहे पहिला आणि दुसरा टप्प्यामध्ये पैसे नाही भेटला आहे तर तुम्हाला जे आहे काळजी करायच्या नाही. 17 सप्टेंबरला जे आहे तिसरा टप्प्याचा जे आहे पैसे वाटप होणार आहे. तर तुम्हाला जे आहे आज आतापर्यंत पैसे भेटले नाही आहे, तुम्हाला काळजी करायच्या नाही आहे. कशासाठी जे आहे या महाराष्ट्रामध्ये जे आहे 1,60,00,000 महिलांना या योजनेचा लाभ मिळालेले आहे. आणि जे आहे बाकी जे आहे 80,00,000 महिलांना नाही भेटलेला आहे. तर तुम्हाला जे तिसरा हप्ता जे आहे 17 सप्टेंबरला भेटणार आहे. यामध्ये तुम्ही जे आहे तुम्हाला भेटू शकते. तर तुम्हाला जे आहे आधार इनेबल आहे की नाही हे तुम्हाला NPCI या ॲपवर चेक करायचं आहे. आणि जे आहे आधार सीडिंग चेक करायचं आहे. आणि KYC झालेला नाही आहे की झालेला आहे तुम्हाला चेक करायचं आहे. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या जे आहे क्वेश्चन आहे तर तुम्ही जे सांगू शकता.